या घडीच्या अतिशय महत्त्वाच्या बातमीनं एप्रिलच्या सुरुवातीलाच गुप्तचर यंत्रणेकडून हल्ल्याचा अलर्ट देण्यात आलेला होता। महत्त्वाची बातमी आहे। हल्ल्यासंदर्भात गुप्तचर विभागानं आधीच सांगितलेलं होतं। हल्ल्यासंदर्भात अचूक माहिती देण्यात आली होती असं सूत्रांकडून कळतंय। पहलगाममधल्या हॉटेलची दहशतवाद्यांकडून रेकी झालेली होती। दहशतवाद्यांकडून पहलगाममधील अनेक ठिकाणी रेकी करण्यात आली होती। पहलगाममधील हॉटेल्स दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होते असं आता कळतंय। बेताब आणि आरू खोऱ्याची देखील दहशतवाद्यांकडून पाहणी झालेली होती। मार्च अखेरीस दहशतवादी सोनमर्गमध्ये दाखल झाले अशी देखील माहिती मिळतेय। मार्च महिन्याच्या शेवटी दहशतवादी गुलमर्गला गेले होते असं देखील सूत्रांकडून कळतंय। मात्र कडक सुरक्षा व्यवस्था असल्यानं दक्षिण काश्मीरला आले आणि या ठिकाणी हा प्रकार घडला अशी देखील माहिती समोर येते। या सगळ्याविषयी बोलण्याकरता आपल्यासोबत निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। नमस्कार सर। अतिशय धक्कादायक अशी माहिती आता समोर येते। खरं तर मार्चमध्येच हे दहशतवादी त्या ठिकाणी पोहोचल्याचं कळतंय। इतकंच नाही तर या सगळ्या परिसराची रेकी सुद्धा करण्यात आलेली होती असं देखील कळतंय। पण या सगळ्या विषयी मात्र मार्च मध्येच अलर्ट देण्यात आलेला होता, किंवा एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच गुप्तचर यंत्रणांनी अलर्ट दिल्याची देखील माहिती समोर येते। नक्कीच लागवे कुठे ना कुठेतरी आपली चूक झाली आणि चूक ज्या ठिकाणी झाली त्या दोन महत्त्वाच्या बाबी म्हणजे एक कुठेतरी इंटेलिजन्सचं फेल्युअर होतं असं आतापर्यंत मानलं जातंय आणि दुसरी सर्वात महत्त्वाची चूक म्हणजे जम्मू काश्मीर पोलीस जे होतं ते गाफील राहिलं आणि त्याचमुळे एवढा मोठा हल्ला झाला। आतापर्यंत ज्या बातम्या येत होत्या किंवा जे इनपुट्स आपल्याला मिळाले त्याच्यानुसार जनरलाइज्ड इंटेलिजन्स इनपुट त्या ठिकाणी होतं की त्या ठिकाणी दहशतवादी हल्ला होणार आहे, पण ऍक्शनेबल इंटेलिजन्स इनपुट आपण ज्याला म्हणतो की नेमका केव्हा होणार आहे, कुठे होणार आहे, साधारणतः किती दहशतवादी त्या ठिकाणी असू शकतात आणि बाकीचे डिटेल्स, कारण ते असल्यानंतरच ऑन फील्ड ऑफिसर जे असतात ते त्या ठिकाणी ऍक्शन घेऊ शकतात। तर खरोखरच अशा प्रकारचा ऍक्शनेबल इंटेलिजन्स इनपुट होता का ते आपल्याला पाहावं लागेल। दुसरी गोष्ट, आता एनआयएनं जे आहे हा तपास आपल्या हाती घेतलेला आहे आणि एनआयएनं आपल्या हाती तपास घेतल्यानंतर नवनवीन पैलू आपल्या समोर त्या येतील। नक्कीच कुठेतरी कमी होती, इंटेलिजन्सची कमी होती की नाही हे आणखीन डिटेल्स ज्यावेळेस आपल्या समोर येतील त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल। पण एक गोष्ट मात्र नक्की, जम्मू काश्मीर पोलीस जे आहे, लोकल पोलीस जे आहे ते कुठेतरी कमी पडलं, ते गाफील राहिलं, म्हणूनच एवढा मोठा हल्ला त्या ठिकाणी याच्यात झाला। पण आता हा चूक आपल्याकडून झालेली आहे, हल्ला त्या ठिकाणी झालेला आहे। आता दोन महत्त्वाच्या बाबी की याचा जो आहे सो कॉल्ड बदला सामान्य लोकांच्या मनामध्ये जे आहे तो आपण त्या ठिकाणी करावा आणि त्याहून महत्त्वाचं की या सिस्टमला रिफॉर्म करून भविष्यामध्ये या चुका होऊ नये म्हणून आपल्याला काय करता येईल याकडे सुद्धा आपल्याला लक्ष द्यावं लागेल। याच अनुषंगानं दोन आणखीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत की एकूणच जे आहे आपलं राजकीय नेतृत्व सुद्धा, म्हणजे मी म्हणेल केंद्रीय नेतृत्वापासून ते जे जम्मू काश्मीरचे एलजी आहेत ते सुद्धा कुठेतरी जे आहे माझ्या मते आत्मसंतुष्ट होते। असं जर आपण म्हटलं की जम्मू काश्मीर मधला दहशतवाद हा ऑलमोस्ट संपत आलेला आहे आणि तीच सगळी जी आहे राजकीय नेतृत्वाची सुद्धा एक प्रकारचा कॅज्युअल अप्रोच हा खाली पर्कोलेट झालेला आपल्याला त्या ठिकाणी दिसला आणि जम्मू काश्मीर पोलीसच्या फेल्युअरमुळे एवढा मोठा हल्ला झाला असं जर आपण म्हटलं तर चुकीचं ठरू नये। अगदी ढगे सर, धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।